सनातन परंपरा जी आहे आमची, जी धार्मिक विचारसरणी तुमची आणि माझी सारखीच आहे. राजकीय विरुद्ध होते म्हणून मी पराभव केला की मला राज्य विस्तार करायचा आहे. बरोबर. पण मी ज्या देवाचं पूजन करतो त्याचंच देऊळ तुम्ही बांधताय, त्यामुळे मी बांधणारच देऊळ. आणि जरी मी बांधलं नाही तरी किमान पक्षी तोडलं तरी नसतं, लूट दस्ती केली. त्याचं अतिशय सुंदर उदाहरण द्यायचं झालं तर कांचीपुरमचं द्यायला लागेल. कारण कांचीपुरमला पल्लव आणि चालुक्य यांच्या सततच्या लढाया आहेत कायम. पल्लव आणि चालुक्यांच्या लढाया, कोणी बदामीवरती हल्ला करून बदामी लुटतंय, त्याच्यानंतर जेव्हा चालुक्य प्रबळ झाले तेव्हा ते पल्लवांच्याकडे जाऊन कांचीपुरम लुटतायत. अशा संघर्षामध्ये कांचीपुरमला लुटायला, म्हणजे कांचीपुरमवरती चालुक्यांचा राजा विक्रमादित्य येतो 6वा, तो आलाय आणि त्यांनी पराभव केला. कारण तो नंदीवर्मन म्हणून तो वीक आहे तिथला पल्लवांचा राजा, तो निघून गेला. आणि पराभव केल्यानंतर आता लूट करायची असं करताना त्याला कांचीपुरमचं कैलास मंदिर दिसलं समोर पहिल्यांदा. आणि ते दिसल्यानंतर त्यांनी पहिलं थांबवलं सैन्याला आणि कुठल्याही प्रकारची हिंसा न करता तुम्ही प्रवेश करा नगरीमध्ये असा आदेश दिला. दुसरं त्या पुजाऱ्याला बोलावलं आणि सांगितलं की किती संपत्ती आहे या देवळाची तुझ्याकडे राजाने ठेवलेली. त्यांनी काहीतरी सांगितलं असेल 1 कोटी 2 कोटी काय असेल तेवढी संपत्ती त्यांनीच ॲडिशनल दिली. स्वतःसाठी एक पूजा करायला लावली. आणि त्याची जी लोकमहादेवी नावाची राणी आहे ते बघितल्यानंतर ती म्हणली असं मंदिर आपल्या राज्यामध्ये पाहिजे. त्या स्थपतींना बोलवलं, ते स्थपतींना घेऊन तो गेला आणि मग पट्टदक्कलला जे विरूपाक्ष मंदिर बांधलंय ते त्या स्थपतींनी बांधलेलं आहे तसं मंदिर.